नमस्कार मित्रांनो, आपण आलो तो कुकडेश्वर या ठिकाणी. पाहू शकता हे मंदिर आहे, कुकडेश्वर मंदिर. अशी पूर्वी हे गाव पूर देवस्थानाचं नाव कुकडेश्वर. तर हे पूर्वी इथं असं होतं, खूप मोठं जंगल होतं. जंगल असताना तर तिथे गुरं चालण्यासाठी असं बाहेर येत होतं. अच्छा अच्छा. हा, तर मोठं जंगल असताना लोक घाबरायचे, यायचे नाही. तर त्या गुराख्याला ते मध काढण्यासाठी मोहर म्हणतात, हां हां ते मासे इकडून तिकडे जायचे, त्याने ते पाहिले. हां आणि मग ते जाळी आपण करंद खातो ना, त्या हा. जाळी होत्या, त्याच्यात मुंग्याचं वारुळ होतं. हां. आणि त्या मुंग्याच्या वारुळात मग त्याला ते मध काढण्यासाठी तो खोदीत होता. अच्छा. आणि खोदताना खोदताना त्याला ते वारुळात हां हे मंदिराचं काहीतरी कानाकोपरा लागला. हां आणि ते कानाकोपरा लागलं, मग ते इतर लोकांना त्याला सांगितलं, मग ते खोदलं. हां. तेव्हा हे मंदिर सापडले असं म्हणतात. अच्छा. आणि मग एक गारे साहेब म्हणून होते मंत्रालयात, अच्छा. मग त्याने ते पुस्तक लेखलेलं होतं आणि त्या पुस्तकाला नाव ठेवलं होतं मुंगीच्या वारुळे प्रगटला ईश्वर. हां. अशी थोडीशी माहिती आपली साधी गोळी आहे. महाराजांनी आपल्याला कुकडेश्वर मंदिराची माहिती दिली. तुम्हाला दिवाळी शुभेच्छा. गावाला ते आईस ऑफिसर का?